त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जर मोजले तर एक पक्ष तयार होईल. तर एवढे लोक प्रेम करतात, त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल. झालाच आहे ना भाजप. जीवनाचा प्रत्येक क्षण घातला, ज्या कमळामध्ये शेवटचा विसावा घेतला, त्या माझ्या बापाविषयी मी असू लगेच एका चॅनलने आलो, पंकजाताई म्हणले एक पक्ष स्थापन करणार. तुम्हाला नसेल कळत, पण मला राजकारण कळतंय ना. माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे ना ते. तर काल कोणतरी एक नेता म्हणला मला की ताई साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात. बघा देशपांडे काका, हे देशपांडे हे पण प्रेम करतात ना, काय का आहे का तसं. ते म्हणे साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात म्हणे की एक त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जर मोजले तर एक पक्ष तयार होईल. त्याला मी उत्तर देताना म्हणलं हो, साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात, त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल. झालाच आहे ना भाजप. अशा अर्थाने मी बोलले. ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला, ज्या कमळामध्ये शेवटचा विसावा घेतला, त्या माझ्या बापाविषयी मी असू लगेच एका चॅनलने आलो, पंकजाताई म्हणले एक पक्ष स्थापन करणार. आता मी काय वेडी आहे? या चॅनलला पण काही कळत नाही. अरे कसं स्थापन करीन? दिल्लीत मोदी आहे, तिथे देवेंद्रजीत, वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, मी मंत्री आहे. तर मी कशामुळे हे करेन? तुम्हाला नसेल कळत, पण मला राजकारण कळतंय ना. माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे ना ते. राजकारण म्हणजे ज्याचा अर्थ तुम्ही घेता ते नाही. जे राजाला शोभेल असं काम करणं म्हणजे राजकारण आहे. असं नाही की आपलं स्वतःच बघायचं, आज ह्याला चांगलं म्हणायचं, उद्या त्याला चांगलं म्हणायचं, आज ह्याच्याबरोबर फोटो काढायचा, उद्या त्याच्याबरोबर फोटो काढायचा. असं नाही. रोज सगळ्या कलरचे गळ्यातले ठेवायचे, आज ह्याचं घालायचं, उद्या त्याचं कलरचं घालायचं. असं नाही राजकारण. इथं नीतिमत्ता आहे, इथे प्रेम आहे, इथे विश्वास आहे, आणि इथे लॉयल्टी आहे. म्हणजे काय म्हणायचं त्याला, जी आपण साहेबांच्या प्रती आहे एकनिष्ठता. सारखं इंग्रजी बोलावं लागायला पर्यावरणात, म्हणून प्रॉब्लेम झाला माझा. एकनिष्ठता ही महत्वाची आहे. त्या भावाने मला सांगितलं, त्याच्यामुळे ताई पडल्यावर लोक आत्महत्या करतात. इतकं प्रेम लोक माझ्यावर करतात, आणि ह्या प्रेमाची किंमत कशातच मोजू शकत नाही, कशातच नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.